हॅलो फ्रेंड्स, प्रथूस किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी कडधान्याच्या 4 रेसिपी दाखवणार आहे. कडधान्य ही आपल्या शरीराची झीज भरून काढण्यास मदत करतात. पहिली रेसिपी तूर डाळीचे वरण बघणार आहोत. त्यासाठी एक कुकरच्या डब्यात 1 वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून पाणी, हळद, मीठ टाकून 3 ते 4 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायची. एक कढई मध्यम आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल, जिरे, मोहरी, अर्धा चमचा मेथ्या, 5-6 लसूण पाकळ्या चिरून टाकायच्या. एक मध्यम आकाराचा टमाटा बारीक चिरून घालायचा. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून टमाटा व्यवस्थित परतून घ्यायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1.5 चमचा मिरची टाकायची. दोन ते 3 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचे. यानंतर शिजवून घेतलेली डाळ घालायची. आवश्यकतेनुसार पाणी टाकून वरणाला छान उकळी येऊ द्यायची. तुरीच्या डाळीचे वरण तयार आहे. तुम्ही गरम गरम भातासोबत सुद्धा सर्व करू शकता. दुसरी रेसिपी सालपट असलेली मूग डाळीची आमटी. सालपट असलेल्या मूग डाळीची आमटी बनवण्यासाठी 1 वाटी सालपट असलेली मूग डाळ स्वच्छ धुवून पाणी टाकून कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायची. एक कढई मध्यम आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल, जिरे, मोहरी, ठेचून घेतलेल्या 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने छान परतून घ्यायची. पाव चमचा हळद, 1.5 चमचा मिरची पावडर, 1 चमचा बेसन टाकून मंद आचेवर परतून घ्यायचे. यानंतर शिजलेली डाळ आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचे. कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून चांगली उकळी आली की गॅस बंद करायचा.
तिसरी रेसिपी हरभऱ्याची आमटी. हरभऱ्याची आमटी बनवण्यासाठी 1 वाटी हरभरे स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालायचे. दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये पाणी टाकून मीठ, हळद आणि भिजलेले हरभरे टाकून 4 ते 5 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचे. मसाला बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात उभा कापून घेतलेला कांदा 2, 1 वाटी टोमॅटो, अर्धी वाटी खोबरे, 4 चमचे धने, 5 ते 7 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, अद्रक, हिरवी मिरची 1, 1.5 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा मिरची पावडर, कोथिंबीर. हा सर्व मसाला कच्चाच मिक्सरच्या भांड्यात बारीक दळून घ्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याची बारीक पेस्ट करून घ्यायची. एक कढई मध्यम आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 3 चमचे तेल, जिरे, मोहरी आणि मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेला मसाला टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत मसाला परतून झाला की त्यामध्ये शिजवून घेतलेले हरभरे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचे. चांगली उकळी आली की कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा. हरभऱ्याची आमटी तयार आहे. चौथी रेसिपी आहे अख्खा मसूर डाळीचे वरण. मसूर डाळीचे वरण बनवण्यासाठी 1 वाटी मसुरा स्वच्छ धुवून घ्यायच्या. एका कुकरच्या डब्यात डाळ व पाणी टाकून 5 ते 6 शिट्ट्या घेऊन डाळ चांगली शिजवून घ्यायची. एका मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा जिरे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, कढीपत्त्याची पाने टाकून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक पेस्ट करून घ्यायची. एक कढई मध्यम आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल, जिरे, मोहरी, मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेली पेस्ट 2 चमचे
टाकून व्यवस्थित परतून घ्यायची. भाजलेले गव्हाचे पीठ 2 चमचे टाकून पुन्हा परतून घ्यायचे. पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, शिजवून घेतलेली मसूर डाळ टाकून चांगली उकळी येऊ द्यायची. चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकून चांगली उकळी आली की 2 ते 3 मिनिटे रवीने घोटून घ्यायची आणि गॅस बंद करायचा. तर कशा वाटल्या 4ही कडधान्यांच्या रेसिपी? नक्की करून बघा. सर्व रेसिपी डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे. तरी व्हिडिओ आवडल्यास प्रथूच किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि एखादा कमेंट नक्की करा. धन्यवाद.